एक महत्त्वाची बातमी ठाण्यातील नौपाडा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद आहेत। 7 वाजल्यापासूनच ईव्हीएम मशीन बंद असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यानंतर ईव्हीएम मशीन बंद पडलेल्या बूथवर येथे नरेश मस्के यांचं देखील मतदान आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी पाहणी केलेली आहे। तर अर्ध्या पाऊण तासापासून या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद आहे। नरेश मस्के यांनी म्हटले की या संदर्भात आपण तक्रार केलेली आहे। तर ही दृश्य ती म्हणजे अरविंद सावंत यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। दक्षिण मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। 2 तासांपासून हे ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्वतः महायुतीचे उमेदवार नरेश मस्के हे या ठिकाणी मतदान केंद्रावरती आलेले आहेत आणि या मतदान केंद्रावरील जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात। त्यांना जाब विचारला जातोय की काय नेमकं इथली अडचण आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी लगेच मस्के साहेबांना फोन केला की तुम्ही पर्सनली या इथे, कारण जी स्पेअरची आहे ती पण चालत नाही। पण आता जवळजवळ पाऊण तास झाला दोन्ही मशीन चालत नाही। तर एकही मतदान झालेलं नाही असं कळतंय। हो ना, इथे म्हणजे त्यांचं सकाळपासून सेटिंगच चालू आहे, अजून काय जमत नाही, काही व्यवस्था नाही आहे। तर माझी असं त्यांच्याकडे विनंती असेल, जेवढा टाईम गेला आहे 346ला तेवढा त्यांनी वाढीव टाईम द्यावा। इथे जवळपास तक्रार 1 तास झालेला आहे। हो, अजूनही मतदान सुरू झालेलं नाहीये। संध्याकाळी 6ची वेळ असते, तितकी आता वेळ वाढून मागतात। नक्कीच वेळ वाढवून द्यायला पाहिजे। मस्के साहेब आरोनशी पण बोलले, कलेक्टरांशी पण बोलले, कारण इथे अजून काय त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। त्याच्यामुळे किती वेळ जाईल सांगता येत नाही, पण वोटर्स तेवढा वेळ बसणार, त्यांना पण जायचं आहे, तेवढा वेळ थांबणार नाही। म्हणून याच्यावर त्वरित त्यांनी युद्ध पातळीवरती कारवाई करायला। या संदर्भात